शेरे स्टेशन ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण सुरूच 15 दिवसांपासून पुरवठा विस्कळीत, ग्रामपंचायत कारभारावर नाराजी। कृष्णा नदी गावाजवळून वाहत असतानाही शेरेगाव व शेरे स्टेशन परिसरातील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे। गेल्या 15 दिवसांपासून पाणी पुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला असून भीषण पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागतोय। या प्रश्नाकडे ग्रामपंचायतीकडून गांभीर्यानं पाहिलं जात नसल्याची भावना ग्रामस्थांमध्ये व्यक्त होतीये। कराड तासगाव राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या शेरे गावच्या वाढीव वसाहतीत व पुनर्वसित गावठाण भागात सुमारे 2000 लोकसंख्या वास्तव्यास आहे। शेरे स्टेशन परिसरातील लोकवस्तीस 2 कूपनलिकांद्वारे पाणी पुरवठा केला जातो। गावठाण भागासाठी स्वतंत्र कूपनलिका असून दुसऱ्या भागाला पाण्याच्या टाकीतून वितरण केलं जातं। मात्र वितरण व्यवस्था अस्ताव्यस्त असल्यानं अनेकांनी मुख्य पाईपलाईनवर थेट नळ जोडणी घेतल्यानं पाण्याचा दाब कमी होतो आणि सर्वांपर्यंत पुरेसा पुरवठा होत नाही। सध्या 2 पैकी एका कूपनलिकेची विद्युत मोटार बिघडल्यामुळे पाणी पुरवठा ठप्प झालाय। परिणामी ग्रामस्थांना टँकरवर अवलंबून राहावे लागत असून महिला, शालेय विद्यार्थी, नोकरदार व व्यावसायिकांचे हाल होत आहेत। शेरे ग्रामपंचायतीचा 5 वर्षाचा कार्यकाळ नुकताच संपलाय। पाण्याच्या प्रश्नांवर विचारणा केल्यास कार्यकाळ संपल्यानं जबाबदार नाही अशी उत्तरं मिळत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। वर्षानुवर्ष पाण्याचा प्रश्न प्रलंबित असताना ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही। दरम्यान जलजीवन मिशन अंतर्गत शेरे गाव व स्टेशनसाठी नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे, मात्र ती अद्याप कार्यान्वित झालेली नसल्यानं ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे। शेरे थोरात मळा या ठिकाणी टाकी बांधून तयार आहे व अंतर्गत वितरण व पाणी पुरवठा योजना पाईपलाईन झालेली नाही। बरीच वर्ष झाली लोकांना शुद्ध पिण्याचं पाणी मिळत नाही। शेरे स्टेशन गावठाण भागात व स्टेशनवरती अंतर्गत वितरण सुद्धा झालेलं नाही। महिलांनी व ग्रामस्थांनी स्वाक्षरीयुक्त निवेदन पंचायत समितीकडे सादर करून पाठपुरावा सुरू केलाय। या संदर्भात ग्रामविकास अधिकारी राजेंद्र कुमार जाधव म्हणाले, कूपनलिकेची विद्युत मोटार बिघडल्यानं ही समस्या निर्माण झाली आहे। येत्या 2 दिवसात पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येईल। गावाजवळून नदी वाहत असतानाही पाण्याचा प्रश्न का सुटत नाही असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जातो आहे। ग्रामपंचायत व स्थानिक लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे तातडीनं लक्ष देऊन कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी होत आहे। DSP न्यूज लाईव्ह कराड प्रतिनिधी राजेंद्र मोरे। सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल DSP न्यूज लाईव्ह। संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।